लोकसभा निवडणुका आणि उमेदवारांची यादी या अनुषंगाने राज्यातल्या काँग्रेस नेत्यांची मल्लिकार्जुन खरगेंच्या निवासस्थानी बैठक सुरू आहे। पहिल्या टप्प्यातल्या उमेदवारांची अंतिम यादी लवकरच जाहीर केली जाईल। या बैठकीला नाना पटोले, बाळासाहेब थोरात आणि सतेज पाटील उपस्थित असतील। थोड्याच वेळात बैठकीला सुरुवात होणार आहे। सोमेश कोलगे आपल्या सोबत आहे। सोमेश, उद्यापर्यंत राज्यातली नावं महाविकास आघाडीची घोषित होतील असा अंदाज असताना आज काँग्रेसचे नेते दिल्लीमध्ये आहेत। या बैठकीत कोणत्या बाबी निश्चित केल्या जातील? उमेदवारांवर या बैठकीमध्ये चर्चा सुरू आहे ज्ञानदा, आणि या बैठकीत आता विजय वडेट्टीवार, नाना पटोले, सतेज पाटील, बाळासाहेब थोरात हे सगळेजण पोहोचलेले आहेत। हे सगळेच जण काल त्यांची छाननी समितीची, स्क्रुटिनी कमिटीची मीटिंग झाली, ज्यामध्ये उमेदवारांच्या नावांवर प्राथमिक चर्चा झाली आणि त्यानंतर आजच्या बैठकीमध्ये पुन्हा एकदा काँग्रेसच्या महाराष्ट्रातील संभाव्य उमेदवारांच्या नावांवर चर्चा होते आणि एक यादी निश्चित करून ती काँग्रेसच्या निवडणूक समितीची जी संध्याकाळी बैठक आहे त्या बैठकीसाठी पाठवली जातील आणि त्यानंतर काँग्रेस महाराष्ट्रातील काही उमेदवारांची नावांची घोषणा करेल अशी माहिती आपल्याला मिळते। त्यानुसार, कारण उद्या 21 मार्च रोजी महाविकास आघाडीचे सगळे नेते मुंबईमध्ये एकत्रितपणे घोषणा करणार अशी माहिती आहे नावांची। तर त्यामुळे मग काँग्रेसची महाराष्ट्रातील उमेदवारांची यादी फायनल करण्यासाठी म्हणून ही बैठक सुरू होणार आहे थोड्याच वेळात। धन्यवाद सोमेश या माहितीबद्दल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।